दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक महाअधिवेशनामध्ये उपाध्यक्षपदी निवड झालेल्या बोरगाव येथील अरिहंत समूहाचे श्री अभिनंदन पाटील यांचा सदलगा शहरवासियांच्या वतीने नागरी सत्कार। दक्षिण भारत जनसभेच्या नुकताच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये सीमा भागातील निप्पाणी तालुक्यातील बोरगाव येथील अरिहंत समूहाचे श्री अभिनंदन पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरगाव येथे आज सदलगा शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन त्यांचा नागरी सत्कार केला। उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन बिंदगे, पंकज तिप्पन्नवर, बाळासाहेब पाटील, कुमार माने, अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सदलगा शहरवासी यांच्या वतीने नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। याच प्रसंगी श्री क्षेत्र सवनिधी येथील व्यवस्थापन समितीमध्ये सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन कुमार बिंदगे यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री अभिनंदन पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याच वेळी आजच सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांचा वाढदिवस असल्याने श्री सचिन बिंदगे यांनी श्री अभिनंदन पाटील यांच्या निदर्शनास आणले असता क्षणाचाही विलंब न करता सामाजिक बांधिलकी जोपासून श्री अभिनंदन पाटील यांनी पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सदलगा शहरवासीय यांच्या वतीने होणाऱ्या सत्कार समारंभासाठी संजय देसाई, सचिन बिंदगे, कुमार माने, पत्रकार अण्णासाहेब कदम, मकरंद द्रविड, शीतल कुडचे, बाळासाहेब पाटील, पोलीस महावीर नांदरे, नितीन देसाई, महादेव कुडकुडे, कल्लाप्पा पडलाळे, सुकुमार गिजवणे, कुमार नकाते, पंकज तिप्पन्नावर, नदीम लाटकर, बुडू जमादार, सलीम मुजावर, कुमार महिपती, रवींद्र डांगे, पिरगोंडा पाटील, संतोष तपकिरे, विजय कुंभार या मान्यवरांसह अनेक सदलगा शहरातील शहरवासीय बहुसंख्येने हजर होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।